सुशोभीकरणाच्या नावाखाली माथेरानमधील आदिवासींच्या रोजगारावर घाला. पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या आदिवासींमध्ये संताप. माथेरानमध्ये कपाडिया मार्केट परिसरात गेली अनेक दशके हस्तकला वस्तू आणि रानमेवा विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या स्टॉलवर आता गंडादर येण्याची भीती निर्माण झाली आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून या ठिकाणी ओटे बांधण्याचे काम सुरू असून त्यामुळे आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय हिरावला जाणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. माथेरानमध्ये देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पर्यटकांसाठी स्थानिक आदिवासी बांधव जंगलातील रानमेवा, करवंदे, जांभळे, आंबे तसेच गवतापासून तयार केलेल्या हस्तकला वस्तू विक्रीसाठी आणतात. करंजा परिसर ते कपाडिया मार्केट दरम्यान अनेक आदिवासी कुटुंबे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाहाचा आधार आहे. मात्र नगर परिषदेकडून सुशोभीकरणाच्या नावाखाली ज्या झाडांच्या आडोशाला आदिवासी व्यवसाय करतात त्या परिसरात पर्यटकांसाठी बसण्याचे ओटे बांधले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून आदिवासींना हटवले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. डोंगर चढून रोज माथेरानमध्ये येणाऱ्या आणि सायंकाळी पुन्हा गावाकडे परतणाऱ्या या आदिवासींसाठी हा व्यवसाय जगण्याचा आधार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माथेरानच्या जडणघडणीत आदिवासींचा मोठा वाटा आहे तरीही त्यांच्या रोजगारावर गदा आणली जात आहे. हे आदिवासींच्या हकालपट्टीचे षडयंत्र आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.